आणि ती माऊली म्हणते जा बाळा, तुझ्या हातानं देवघरामध्ये ही फुलं ठेव, जा तुझ्या हातानं ही फुलं देवघरामध्ये ठेव. हे लेकरानं एकदा आईकडे बघितलं, लेकरानं एकदा आपल्या हातातल्या फुलांच्याकडे बघितलं, लेकरानं एकदा आपल्या पायाकडे बघितलं आणि ते लेकरो आपल्या आईला म्हणतं कसं, ए आई बागेमध्ये गेलो होतो आई, बागेमध्ये गेलो होतो आई, ए फुलं तोडत असताना बागेमध्ये गेलो होतो, पायाला घाण लागलेली आहे आई, ए घाण पाय घेऊन कसा देवघरामध्ये जाऊ, पाय स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई, पाय स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई, पाय स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई. आईचा ऊर पुन्हा भरून आला, आईचा ऊर पुन्हा भरून आला. आई आपल्या लेकराकडे बघू लागली आणि आई आपल्या लेकराला म्हणते बाळा पाय स्वच्छ करायला कशाला काहीतरी अंतर रे, मी माझा पदर अंतरते ना, मी माझा पदर अंतरते ना. आईनं त्या माऊलीनं पदर काढला, लेकरा समोर अंतरला, त्या माऊलीनं पदर काढला, लेकरा समोर अंतरला. लेकरानं टन करून उडी मारली त्या पदरावरती, त्या पदराला पाय स्वच्छ केले, लेकरू पळत देव घरामध्ये गेलं आणि मग माऊली त्या लेकराच्या मागून पळत पळत गेली, लेकराला कडकडून मिठी मारली आणि ती माऊली म्हणते कशी, लेकरा हे माझ्या बाळा, पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणालास आणि मी माझा पदर अंतरला. पायाला घाण लागली, पायाची घाण स्वच्छ करायला काहीतरी अंतर असं तू म्हणालास आणि मी माझा पदर अंतरला. पण माझ्या लेकरा लक्षात ठेव, मोठेपणी जर कधी तुझ्या मनाला घाण लागली तर मनाची घाण स्वच्छ करायला तुझ्या या आईनं तुझ्या समोर संस्कारांचा पदर अंतरलेला आहे. त्या संस्काराच्या पदराला तुझं मन स्वच्छ केल्याशिवाय एक पाऊली पुढे टाकू नकोस. आणि हेच पोरग मोठेपणी साने गुरुजी घडलं, लक्षात घ्या, हेच पोरग मोठेपणी साने गुरुजी घडलं आणि तीच ती माझी श्यामची आई होती. चार भिंतीचा संसार आम्हाला सुखी करायचा असेल, चार भिंतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक जीवाला जर खऱ्या अर्थानं आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर पोटाला आलेलं पोरग लक्षात घ्या, पोटाला आलेलं लेकरू लक्षात घ्या. अगोदर ते लेकरू घडलं पाहिजे, अगोदर ते पोरग घडलं पाहिजे. आजपर्यंत एक प्रचंड मोठा गैरसमज तुमच्या आमच्यामध्ये आहे की पोटाला पोरग आलं म्हणजे आईला आई पण येतं आणि पोटाला पोरग आलं म्हणजे बापाला बाप पण येत. पोटाला पोरग आल्यानंतर ना आईला आई पण येत आणि पोटाला पोरग आल्यानंतर ना बापाला बाप पण येत. लक्षात ठेवा, पोटाला आलेलं पोरग जेव्हा चारित्र्यवान माणूस घडतं तेव्हा खऱ्या अर्थानं आईला आई पण येतं आणि बापाला बाप पण येतं आणि तिथूनच खऱ्या आनंदी जीवनाची सुरुवात होते. आनंदी जीवन आम्हाला जगायचं आहे, आनंदी जीवन आम्हाला जगायचं आहे. जर आनंदी जीवनाची पहिली पायरी चढायची असेल तर संस्कार आणि दुसरी पायरी चढायची असेल तर कर्तृत्व पेरावं लागेल आम्हाला. कर्तृत्व पेरावं लागेल आम्हाला, कर्तृत्व पेरावं लागेल आणि हे कर्तृत्व पेरण्याची ताकद प्रचंड मोठी कोणामध्ये आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा सांगून गेले. काय सांगून गेले? गाव असो अथवा शहर, गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार. गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर आणि त्याहून अधिक घरात राहणारा करावा लागेल आदर्श. म्हणजे जर तुम्हाला देश घडवायचा असेल तर काही करू नका, चार भिंतीमधले चार माणसं असतात ना, ती माणसं अगोदर घडली पाहिजे, देश घडेल. लक्षात घ्या, देशाला घडवायचं असेल तर तुकडोजी महाराज सांगतात अगोदर घर कुटुंब आणि म्हणून पहिला संस्कार आणि दुसरा आनंदी जीवनाचा पाय आहे तो संघर्ष. कसा संघर्ष असतो एवढं सांगतो आणि पुढचं पाऊल मी टाकतो. हे मातानो, हे कळणं गरजेचं आहे, या व्याख्यान मालेतून कळणं गरजेचं आहे. आनंदी जीवनाचा पाया नेमका काय असतो हे कळणं गरजेचं आहे. म्हणूनच तुमच्या मनामध्ये जाताना ही आग पेरतोय. राज्याभिषेक झाला माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा, राज्याभिषेक झाला माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा. सिंहासनावरती बसला होता माझा राजा. मातानो ऐका, पुत्र कसा असावा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जर खऱ्या अर्थानं शेवटच्या श्वासापर्यंत जर आम्हाला जगायचं असेल आनंदानं, किती संकट येऊ दे, संकटांना पायाखाली घेऊन साला जर आम्हाला आनंदानं जगायचं असेल तर लक्षात घ्या, हा विचार तुमच्या काळजामध्ये रुजणं अतिशय गरजेचं आहे. सिंहासनावरती माझा राजा बसला होता, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती. हो, आऊ जिजाऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. राजा सिंहासनावरती बसलाय, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलाय. स्वराज्याला राजा नव्हता, राजा बसला 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती.
आऊसाहेब आपल्या सिंहासनावरून उठली. आऊसाहेब आपल्या सिंहासनावरून उठली, 2 पावलं राजांच्या दिशेने टाकलं आणि राजांनी हे बघितलं, आऊसाहेब आमच्याकडे चालत येत आहेत. राजा विजेसारखा उठला. राजा विजेसारखा उठला, आऊसाहेबांच्या दिशेने धावू लागला, आऊसाहेबांच्या जवळ आला, आऊसाहेबांना मुजरा घातला. आणि माझा राजा म्हणतो कसा, आऊसाहेब आपण काय न केलं, आऊसाहेब आपण काय न केलं, आम्हाला हुकूम धाडला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत. त्यावेळेला आऊसाहेबाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. राजानं हेरलं, आऊसाहेब चूक झाली का, काय आमची चूक झाली का? त्यावेळेला त्या मातेनं पहिल्यांदा हंबरडा फोडला. संघर्ष ज्या मातेनं ज्या राजाच्या पोटामध्ये, राजाच्या मेंदवामध्ये, राजाच्या डोक्यामध्ये, राजाच्या छातीमध्ये, हृदयामध्ये पेरला होता, त्या मातेनं पहिल्यांदा हंबरडा फोडला. आणि आऊसाहेब म्हणते, राज राज एक इच्छा आहे, बोलून दाखवू का राज? त्यावेळेला राजा म्हणतो, आऊसाहेब या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आम्ही बसलो, फक्त आपल्यामुळं बसलो आऊसाहेब, आपल्यामुळं बसलो. आपल्या उदरामध्ये फक्त आमचा गर्भ वाढत नव्हता आऊसाहेब. ऐका, आपल्या उदरामध्ये फक्त आमचा गर्भ वाढत नव्हता आऊसाहेब, आपल्या उदरामध्ये 2 गर्भ वाढत होते. एक या छत्रपती शिवाजी राजाचा गर्भ वाढत होता आणि दुसरा स्वराज्याचा गर्भ वाढत होता. आणि दोन्ही गर्भांनी आज आपलं अस्तित्व सिद्ध केलं. आऊसाहेब हे सगळं तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे झालं, फक्त हुकूम करा. त्यावेळेला आऊसाहेब आपल्या लेकराकडे बघते, लेकराच्या गालावरून हात फिरवते आणि आऊसाहेब छत्रपती शिवाजी राजाला म्हणते, राज एकच इच्छा आहे, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. आऊसाहेबांचा संघर्ष जर तुम्ही वाचलात तर कळेल, पावलो पावली फक्त संघर्ष होता आयुष्यात. तरी सुद्धा आऊसाहेब म्हणते, राज तुमचा गर्भ पुढच्या वेळेला आमच्याच उदरामध्ये वाढला पाहिजे. याला खऱ्या अर्थानं आनंदी जीवन म्हणतात. हे फक्त 12 दिवस उलटून गेले. आऊ जिजाऊ पाचडला राहत होती, फक्त 12 दिवस उलटून गेले. आऊ जिजाऊ पाचडला राहत होती, राजा रायगडावरती राहत होता. आणि 12 दिवसानंतर एक सेवक पळत पळत आला. 12 दिवसानंतर एक सेवक पळत पळत आला. राजानं बघितलं, राजानं मुद्रा घातला आणि हंबरडा फोडला. राजा घात झाला, राजा घात झाला, राजा घात झाला. आऊसाहेब सोडून निघून गेले आपल्याला. राजा उठला, सिंहासनावरून खाली आला, ओक्सी रडू लागला, पळू लागला, धावू लागला. पाचडच्या दिशेने राजा धावू लागला. धावता धावता काय करायचा माझा राजा? धावता धावता मुठभर माती घ्यायचा, कपाळाला लावायचा, पुढे पळायचा. प्रत्येक मावळा सांगत होता, राज पालखीत बसा, राज पालखीत बसा. राज नाही रे येड्यानो, मातीच्या कणाकणामध्ये आपले आऊसाहेब आहे रे, तिचं दर्शन घेतोय. राजा पळत पळत वाड्याजवळ गेला. दरवाजा उघडला गेला, राजा आतमध्ये गेला. आऊ जिजाऊंना पाहिलं आणि राजानं लोटांगण घातलं. मिटलेले आऊ जिजाऊचे डोळे माझ्या राजानं उघडले आणि माझा राजा म्हणतो, आऊसाहेब आमची सुद्धा एक इच्छा आहे, बोलून दाखवतो आऊसाहेब. जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे आऊसाहेब, आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला एखाद्या कुटुंबाची ही स्थिती येते त्यावेळे हजारो दुःख पचवून माणूस फक्त हसतो, माणूस फक्त आनंदी राहतो. कारण संघर्षातूनच आनंदाचा उदय होतो. आणि म्हणून सांगतोय काय संपत्ती आपली? तर पोटाला आलेलं पोर हीच आपली खरी संपत्ती आणि आपल्या आनंदी जीवनाचा पाया आहे, हे कळायला हवं. आणि म्हणून सांगतोय इथून जाताना आता आनंदी जीवन, आनंद आनंद आनंद, सब मंगल है, सब आनंद है, हा माझा शब्द विसरू नका, कधीच विसरू नका. आणि तणावात तर कोणतंच काम करायचं नाही. तणाव आहे ना, येणारच आहे. कसा तणाव घालवायचा तेही मी सांगणार आहे. सगळं आज पहाटेपर्यंत आपल्याला काही काम नाही. आणि माझं काय लई नुकसान होईल? पुढच्या वेळेला तुम्ही मला बोलवणार नाही. तुम्हीच सांगत जाल त्या हंकार्याला बोलवू नका, लय नालाय काय. पण भिकाऱ्याला एक घर नाही दुसरं. तुम्हाला काय टिकला लावलाय काय? पण जाताना इथनं कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. उगाच असं जायचं नाही. हा काय सांगतोय? मस्त. काय आनंद, काय मंगल, काय जीवन,
कळालंच पाहिजे आणि तेच सांगून जाणार आहे. मला सांगा आता, तणावात कुठलं काम करायचं नाही. तणाव हा आनंदी जीवनाला सुरुंग लावतो आणि त्यातलं जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कार्यक्रम होता माझा औरंगाबादला. कार्यक्रम संपला 5 वाजता. जसा कार्यक्रम संपला, चाहते म्हणजे मी का तू आले मला सोडायला. ट्रेन माझी 9ची. त्याच्या अगोदर एक ट्रेन लागलेली होती. ती ट्रेन गेली की आमची ट्रेन येणार होती. तोपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. 5-25 शिक्षक बांधव माझ्या बरोबर होते. पहिली ट्रेन लागलेली होती, ती सुटली. पहिला डबा गेला, दुसरा डबा गेला, तिसरा डबा गेला. शेवटचे 2 डबे राहिले आणि ती ट्रेन पकडायला 2 व्यक्ती पळत आल्या. पहिली व्यक्ती अगदी सडपातळ 7-8-10 बॅगा अडकवलेल्या होत्या आणि पळत होतं जीव तोडून. आणि त्याच्या मागे एक मस्त जबरदस्त खाल्लेल्या पिल्लेल्या घराण्यातला असावा पळत होता. दोघांच्याकडे बघितलं. 3ऱ्या सेकंदाला मी म्हणालो, या दोघांची ट्रेन नक्की चुकणार. शेवटच्या डब्याचा शेवटचा दरवाजा राहिला, पण ती जी पुढचं होतं बारीक, ज्यानं 7-8-10 पिशव्या अडकवलेल्या होत्या, त्यानं जी उडी घेतली ती डायरेक्ट त्या डब्यातच गेली. आणि जे दुसरं होतं माग, ती एकटं तसंच गप्प उभं राहिलं आणि 5 सेकंदानं जोर जोरात हसायला लागलं. जसं ते हसायला लागलं तसं मी माझ्या साथीदारांना म्हणालो, बांधवांनो बघा, आजपर्यंत अखंड महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये चला जगूया आनंदाने, तणावमुक्त आनंदी जीवनाची मी व्याख्यानं फक्त दिली. पण खऱ्या अर्थानं हा आनंदी माणूस आहे. खऱ्या अर्थानं हा आनंदी माणूस आहे. साथीदार निघून गेला, सगळ्या बॅगा निघून गेल्या, ह्याची ट्रेन चुकली. स्वतःकडे बघतोय म्हणजे आता खिशात ह्याच्या एक गिन्ना नसणार आहे. आपल्याकडे बघतोय म्हणजे आपली काय लायकी आहे का मदत करण्याची. एवढं सगळा अंदाज घेऊन सुद्धा हे हसायला लागले. खरा आनंदी माणूस हा आहे. चला म्हणलं आपण याच्याकडे जायचं, यांची भेट घ्यायची. म्हणून त्याच्या जवळ गेलो. म्हणलं, नमस्कार, वसंत हंकारे, युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार, आनंदी जीवनाचा साधक. आजपर्यंत हजारो व्याख्यानं आनंदी कसं राहा असं सांगितलं, पण खऱ्या अर्थानं आपण आनंदी आहात. अहो, साथीदार निघून गेला, बॅगा निघून गेल्या, एवढ्या अडचणीत असताना सुद्धा तुम्ही हसताय. वा. तसं त्यानं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, हसू नाही तर काय करू, ती जी गेलं ना ती मला सोडायला आलं होतं. ते माझा शिपाई आहे, मी त्याचा साहेब आहे. पण साहेबाची ट्रेन चुकल म्हणून ती एवढं तणावात आलं, तीच गेलं. त्यामुळे तुम्हाला सांगतो, तणाव ह्या माता भगिनींना तर लई सवय. नुसतो काय झालं, असं झालो, तसं कसं, काय तणाव घ्यायची गरज आहे. अजाबात घ्या. एक तर माता, तिच्या नवऱ्याचा फोन आला, पाहुणे यायला लागलेत म्हणला बरोबर माझ्या, आणि लगेच चपात्या वाढव. तर नेमकं चपात्याचं पीठ संपलं होतं. वाजलेत रात्रीचे 9. आता मातानं कुठं जायचं, ते गहू घेऊन कुणाला म्हणायचं बाई दळून दे, ते म्हणून ती गेली शेजारणीकडे. म्हटले, अगं असं आमच्या ह्यांना ती सवय आहे बघ, अचानक सांगतात असं तसं आहे बघ, आणि असं झालं बघ, आणि आता कसं झालं. मग तिला कळालं पीठच पाहिजे ना, एवढे कशाला लांबड सांगते, आता आमचं पण तसलंच आहे. म्हणले, गा बस ये. तिनं आपलं पीठ दिलं, ही पीठ घेऊन आली, हिनं पीठ मळलं, आणि हिचं दुर्दैव नशीब एवढं फुटकं, हिनं पीठ मळलं आणि वरनं एक चालला होता उंदीर, नेमका त्या पिठात पडला. तसं हिनं रडायला सुरू केलं, आता काय करू, ना आता कुठं जाऊ, ना आता कसं करू. काय टेन्शन घ्यायची गरज आहे. उंदीर पडला, कोणी बघितलंय? नवऱ्यानं बघितलंय, पाहुण्यानं बघितलंय. लईत लई त्या दिवशी तू चपात्या खाऊ नको, आणि सासूला तर मुद्दाम सर, आत्या हे आत्या, का ग आत्या, कुठं पेपरात वाचलंयस का उंदीर पडल्यामुळे माणूस मेला. काय टेन्शन घ्यायचे, अजाबात टेन्शन घ्याय. असंच जगा.
आता ही बघ चपात्यात सोडतोय. अगोदर बायकोला म्हणणार पहिला तू एक घास मग मी एक घास. अरे ढोंगे. अरे हे मला सांगा, मी गाडीतून येताना काय असं काय घेऊन आलोय का हास्य? बाबा एक 50 किलो म्हणजे ऑक्सिजन कसा येतो तसा 50 किलो हास्य घेऊन आलोय. तुमच्यात आता जरा जरा भरला बाहेर येताना उभं राहा, मारला पंप, हसली, बस असं काय केलं का? ऑलरेडी एवढं हसताय म्हणजे हे तुमच्यातच आहे, फक्त बाहेर काढता येणं झालंय रे. यालाच आनंदी जीवन म्हणतात. हे तुम्ही जगताय ना आता, हे तुम्ही बसलाय ना आता, हे चेहऱ्यावर जे तुमच्या आता तेज आलं ना, हे ओरिजिनल आहे. किती पण लावके फेअर अँड लवली आणि जरा नुसतं उन्हात फिरून ये, परत डुक्कार ते डुक्कारच. हस्त्याला घेतायच ना जरा, तूच बसलाय हसत. हस्त्याला वगैरे जरा घे बघ. कसे किती मेकअप करा तुम्ही, काही करा, पण आता हे जे सौंदर्य तुमच्या चेहऱ्यावर आलं, एकटाक वक्त्याला सारखं सांगावं लागतं, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, बघा, लक्ष द्या. तुम्ही आता बघा, शेजारचा दिवसायला लागलाय तर त्यालाच करताय. गपकी थांब, ती काय म्हणते बघूया जरा थांब. गपकी. ते पोरग काय तर म्हणलं की का बस की तुझं तर पिढाच ऐकतं का? हे काय झालं? हे दिस इज द लाईफ. तुम्ही लोकांच्या मागे पळत, तुम्ही आनंदाच्या मागे पळायचं नाही. आनंद तुमच्याकडे आला पाहिजे. मला घे, मला घे, मला घे. तुम्ही येड्या डोक्याचं मला आनंद, मला आनंद. बाहेर कुठं नाही. कस्तुरी कुंडली बसे मृग ढूंढे बन माही, ऐसे घटी घटी आनंद है दुनिया देखे नाही साला. आता रे बाबा बघा ना आता कसलं म्हणजे चेहरं तुमचं खुलले नाही, काय तुमची हालत. आयुष्यातून माझ्या व्याख्यानाला अध्यात्माचं अधिष्ठान आहे, माझ्या व्याख्यानाला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. उगाच मी काही सांगत नाही. जे अनुभवलंय ते मी सांगतोय, पेरण्याचा प्रयत्न करतोय. आता जवळजवळ अर्धा तास झाला. तुम्हाला काय वाटलं अर्ध्या तासात थांबल मी? पण या अर्ध्या तासात पहिलं काम मी एक केलं. कोणतं काम केलं? आता या अर्ध्या तासात तुमच्या शेजारी कोण आहे तुम्ही विसरला होता. शेजारी कोण आहे, किती वाजले, काय, कोण, काय, घर कुठलं, बायको कोण, सगळं विसरला होता. आणि फक्त तुम्ही आणि मी एवढंच नातं उरलं होतं. याला आनंद म्हणतात. फक्त जीवन आणि तुम्ही, जेव्हा एवढंच नातं उरल ना, याला आनंदी जीवन म्हणतात. हे कधी येतं? कर्तृत्वानं येतं. असंख्य अडचणी आल्यानंतर येतं. सांगतो मी, सिद्ध करतो. उगाच काही तर सांगून जाणार नाही. ऐका, तुमच्या आयुष्यातनं 2 शब्द निघून गेलेत. तुमच्या आयुष्यातनं 2 शब्द निघून गेले, तर ते 2 शब्द द्यायला मी आलोय. पहिल्यांदा तुम्हाला कळालं पाहिजे की मी कोण आहे. हेच तुम्हाला, मला सांगा, कोरोनाची पहिली लाट किती खतरनाक होती साहेब. पोलीस बांधवांच्या, अधिकारी लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी फिरलोय 2 वर्ष. मी फिरलोय म्हणजे मी सांगत नाही. जा युट्यूबला चेक करा, फेसबुकला चेक करा. सगळ्या विलगीकरण कक्षात गेलोय मी आतमध्ये. बाकीचे सगळे मास्क लावायचे. बोलताना मी कसा मास्क लावणार? बायको म्हणायची बाहेरच झोप, आत यायचं नाही तू. डॉक्टर पेक्षा विचित्र अवस्था माझी होती. पण तेव्हा मला कळालं किती खतरनाक लाट होती पहिली. तासगावचा पाहुणा जर मुंबईच्या पाहुण्यावर बोलत असला आणि चुकून मुंबईचा पाहुणा फोनवर खोकला, तर ह्यो तासगाववाला आठवडाभर मोबाईल बंद ठेवायचा. आणि त्याचा फोन आला की बायकोला सांगायचा त्याचा तेवढा फोन उचलू नको, त्याचं काहीतरी वेगळं वाटतंय मला, ते खोकलाय परवा, फोन बंद. एवढी धास्ती होती साहेब. पण पहिली लाट तुम्ही पचवली की नाही? दुसरी लाट पचवली, तिसरी लाट आली होती, मधीच गायब झाल्या. ती कुठे गेल्या कोणास ठाऊक. तो विषय आपला नाही, आता तिकडे जाऊ नका. म्हणजे 3 लाटा पचवून जर तुम्ही इथं बसलेला, तर जगातला आनंदी माणूस कोण, सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? कोण? स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा मोदळ्यानो. अरे तुमच्या दारी आनंद आलाय तर बरं झालं, वाचलं बाबा, मला जरा खोका. तू मेला पाहिजे होतास. ती चुकून गेलंय की दुसरं. अरे येड्यानो, जर या 3 लाटा पचवून जर हा मोदळा अजून आहे,
कसं जगलं पाहिजे, मला नवीन जीवन कसं पाहिजे, तरी अजून मार्काटली होय रे. अजून जरा हाय काय लाटचं चावत्या येणार आहे काय, का तुला गाडायचं आहे काय त्यात? त्यामुळं आजपासून पहिला शब्द तुमच्या आयुष्यात निघून गेलाय. कोणता शब्द? आनंद. मला सांगा तुम्ही, हे मला सांगा, हे माझं व्याख्यान वगैरे 1-2 तासात संपत नाही, सॉरी माफ करा मला. आणि माझं असं आहे, आता इंजन पेटलंय माझं, कमीत कमी 9 तास इंजन थांबत नाही. मी तर काय करणार, आणि त्याचा बेल्ट पण तुटत नाही साला. लय वेळ माझ्या बायकोनं प्रयत्न केला, तुटनाच झालाय बेल्ट. ऐका, मी काय म्हणतोय, 2 आनंद म्हणून किती किती या मागच्या महिन्याचा, त्याच्या मागच्या महिन्याचा, 1 वर्षापूर्वी कधी आनंद म्हणाला होता तुम्ही सांगा? बाकी सगळं म्हणालाय, भाग खतरनाक म्हणालाय, आनंद कधी म्हणाला नाही म्हणाला. दुसरा शब्द मंगल कधी म्हणाला नाही म्हणाला. संकष्टी जरी आली ना, संकष्टी आणि गणपती बाप्पा इथं आहेत एवढं प्रिय, तरी सुद्धा 10ची जर संकष्टी असली तर 7 पासून लेखा तुझा चेहरा घुबडागत होतो. या संकष्ट आहे, एक थेंब पाणी नाही रे पोटात, संकट आहे अजून. आणि सारखं बायकोला जा की बघू गवलाय का, तिच्या काय धरसाय वय रे त्यो, बटन दाबल्यावर त्यानं वर यावं तुला दर्शन देऊन खाली येडाय काय रे तू? कशाला मला बोलवलं तू बाबा? पोरासाठी एकदा टाळ्या वाजवा. हा, हे पुण्याचं पण काम नव्हते, असं एवढं गोळा करणं हाऊसफुल झालंय आमचं. ऐका, कसं कसं आहे आपलं, त्या गणपतीच्या वेळेला आरती करताना सुद्धा ती गणपती फक्त म्हणते मला या गाभाऱ्यातनं उठता येत नाही म्हणून, नाहीतर ह्याला कुत्र्यागत तुडवला असता. माझी आरती करतोय का मला शिव्या घालतोय हा ह्यो नालाय. तोंड म्हणजे घोबडासारखं, तोंड घोबडासारखं, आणि आरती करताय काय करताय ते काय अरे काय. मी काय म्हणतो ऐका, लय शिकलेला नो, लय शाण, आमची 50 एकर द्राक्षाची बाग आहे, बियादाना आहे, आणि आमच्या ह्यांचं हे आहे. मेलं की तुला एवढाच वरण भात मिळणार आहे, तो पण कौलावर, आणि 3राच कावळा खाणार आहे येऊन. तू बस बोंबलं, तुझी लायकी काय नाही. काय नाही ती नंतर सांगतो, थांब जरा, पहिला मूळ मुद्द्यावर येऊ दे तुम्हाला. मग आता घरी जाताना हा येड्यानो आनंद, आता हा आनंद शब्द घेऊन जायचा आहे. जीव गेला तरी चालेल, मला कितीही प्रवास करून देऊ. कोणी मला विचारलं ना, सर काय कशा, सब आनंद आहे बाय. बायकोनं शिव्या घातलेल्या असतात, कोणावर सांगितलेलं असते, तू नुसता आत येस, तुला तुडवला तरी सुद्धा उमऱ्यातनं आत जाताना मी असं करताय, सब आनंद आहे बाय, सब मंगल है, सब आनंद आहे. ती पुढे आली की यस पल्लव, आय लव्ह यू, सब आनंद. अर्धा राग तिचा जातोय. तुम्ही एंट्री करताना जो डुकरासारखी करताय, तुमची घराकडे एंट्रीच अशी की सगळ्या तासगावचं टेन्शन आमच्या पृथ्वीराज साहेबांनी तुमच्या डोक्यावर दिलंय, आणि असं तुम्ही घरात एंट्री करताय. बायको सांगूनच ठेवत्या पोरासनी, त्याची याची येळ झाल्या, तुम्ही आपलं जेवा आणि अभ्यासाला बसा. ते आलं की नुसतं फस 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 फस. कसा संसार केलाय माझं मला माहित आहे. लाकडाचे असते तर फुटून गेले असते. आईबाचं नाव राखायचं म्हणून ह्याच्या बरोबर आहे, लग्न केलं ह्याच्यावर, आता झालंय डुकरागत. काय काय बोलताय? आणि मग ह्याची एंट्री घरात काय जेवाय केलं का, काय जेवाय, मग ती पण आपला आणून आदळत्या, केकर उंदर सगळं असतंय त्यात. आणि हे दुसऱ्या दिवशी बाहेर कसं सांगताय, आपण घरात गेलं की आपल्या पुढं कोण येत नाही. अरे येड्याच्या नादाला कोण लागणार आहे? गैरसमजात राहू नका. कसं चेहरा केलंयस बघा, कसं काय बघा. बघा तुम्ही. ए पोरा इकडे रे, कम फास्ट कम फास्ट. रिमूव्ह युअर शूज, चप्पल काढून फास्ट वरती ये, लवकर लवकर ये, वेळ नाही माझ्याकडे. 5:30 लगेच वाजते. इकडे काय नाव तुझं? तू पण या इकडे लवकर ये, तू पण चांगलं दिसतंय, हे इकडे.
पळकी लवकर उडी मारी आहे इकडं. ये लवकर, तुला चप्पलच नाही, ये तसा तू माझ्यासारखंच दिसतंय. ये आता या दोघांच्याकडे बघा, ही 2 खोंड, तिसरं पण आलं. बरं ये लवकर, पळ लवकर. 3 बस आता, थांबा. हा ये लवकर, ये पळ. 4थं आलं. बरं बाई ये 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 लवकर या. हा थांबा आता. या लवकर ये दीदी, ये. वेळ नाही ग, पळून जातील तुमच्याकडे बघपर्यंत. लय डेंजर गंगा. आता ही बघा, ही लेकरा. बरं ये आता यांच्याकडे बघा. तुम्ही फक्त यांच्याकडे, मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या व्याख्यानाला विज्ञानाचा अधिष्ठान आहे, माझ्या व्याख्यानाला अध्यात्माचा अधिष्ठान आहे. कारण आय एम BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम. ज्या वेळेला सांगली जिल्ह्याला भरतनाट्यम नृत्य काय माहीत नव्हतं, तेव्हा मी नालंदाची डिग्री घेतलेली आहे. माझे पहिले गुरु आहेत पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी आणि दुसरे गुरु आहेत माझे पद्मभूषण डॉक्टर कनकरेले. त्यामुळे ऐकून घ्या जरा व्यवस्थित. हा आता बाळांनो, हात वर पुढे करा. दोन्ही हात पुढे करा. बघा सगळ्यांचे बघा हात कसे जबरदस्त. बघा तुम्ही बघा हात कसे खतरनाक. यस. आता मान बघा यांची सगळ्यांची बघा तुम्ही. मी काय असं काय पार्सलिटी करणार नाही. मान बघा. बघा ही दीदीची मान बघा. बघा आता यांचं पोट बघा कसं खतरनाक. बघा बघा पोट बघा दीदीचं. ओके. पाय बघा, मांड्या बघा, खतरनाक. आता देवानं काय पार्सलिटी केल्या का? जसं यांना होतं, जसं आता यांना आहे, 100% याच्यापेक्षा भारी तुम्हाला होतं. आता तुमच्याकडे बघा. देव म्हणाल तुला पोट दिल तर त्याचा पोट्या केलायस, मांडीचं मांड्या केलायस, तोंडाचं तोंड्या केलायस, गालाचं गाल्या केलायस. तुला माणूस म्हणून पाठवलं होतं, तू घुबड झालायस. तुम्ही बघा. मी काही बोलत नाही. यस थँक्यू बाळांनो. बसा जागेवरती लवकर. लव यू लव यू आल ऑफ यू लव यू. तुम्हाला लय आशीर्वाद मिळाला रंगदेवतेचा. गो इथं बसले त्या सगळ्यांना मिळाला. बघा आपण कसं केलंय, स्वतःला काय करून ठेवलंय आणि जगभर बोंबलायचं नुसतं. काय जीवनात अर्थ नाही, काय जीवनात अर्थ नाही. अर्थ नाही सकाळ संध्याकाळ हंतईस लेकाच्या. अर्थ काय नाही. कोरोना बरा झाला, कोरोना बरा झाला, कोरोनावर औषध निघालं, पण साला असा रोग काढलाय सा तुम्ही, त्याला औषध नाही. हे अशा वृत्तीमुळेच ना, अशा वृत्तीमुळेच जायचं त्या डॉक्टरकडे कसं तरीच होते. ते डॉक्टर स्वतःला आज जाऊन BP बघून येतोय माझा वाढला का काय. कारण सगळ्याला औषध आहे साहेब. ह्याला काय औषध कसं तरीच होतं. बरं ते डॉक्टरला माहित असतं ह्याला काय झालेलं नाही. आता हा आनंद शब्द कसा म्हणायचा सांगतो. हात घ्या दोन्ही, सगळ्यांनी घ्या दोन्ही हात. आपापले हात घ्या. हा आता टाळी, जोरात टाळी वाजवायची आहे. काय जोरात. हा एवढ्या जोरात टाळी वाजवा की ही टाळी वाजवून घेतल्यानंतर तुम्ही 500 रुपये देऊन येताय डॉक्टरला. ऍक्युप्रेशर ऍक्युपंक्चर करायला जाताय ना, तिथं 500-1000 देऊन येत आहे. मी फुकट करून घ्यायला लागलो. चिंगूसपणा करायचा नाही काय. हा जोरात टाळी समजून आली पाहिजे. जोरात वाजवा. 1 2 3 4 5 6 7 8. करेक्ट. हा फोटोग्राफर आहे का? कुठे गेले गेलं दुसरे होतं. त्याला लय पळवलंय आम्हाला मागापासून, आम्हाला पाहुण्यास नाही. आता ती पाहिजे होतं ऍक्च्युअली. बरं असं चला आता प्रत्येक काळजी बरोबर काय हा म्हणत राहील का तुमचे अर्धे रोग मी आता या क्षणाला या महिन्यात सगळे रोग आणून टाकतो. आता प्रत्येक काळजी बरोबर म्हणायचा आनंद. काय म्हणायचं काय. 1 सगळ्यांनी 1 2 हात बसलेले तुम्ही. हाय चाल 1 2 3 टाक. आनंद 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 आनंद. मंगल 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 मंगल. विठाल 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 मंगल 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 मंगल. आनंद 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 आनंद. बोला भारत माता की. हा जो अर्धे रोग फक्त तुम्ही सकाळी वॉकिंगला जाता त्यावेळेला तुम्ही जेवढं केलं विषय तुमचा खलास आहे. खलास. पण तुम्ही
करा. तुम्ही स्वतःला सगळ्या जगाशी बोलला. मी लोक कुत्र्यावर बोलताना बघितले साहेब, कुत्र्या मांजरावर. मेरी डॉगी मेरी मम्मी. कुत्र्याला फिरवाय घेऊन जाते का कुत्र याला फिरवाय घेऊन जाते? कुत्रा पुढे हे माग. कुत्रा इथं नको शू, इथं नको नको गावभर फिरवतोय, पहिल्या जागी येऊन ते शू करतोय कुत्र. आणि जर पोराला घेऊन गेलं शू करायला तर इथं घेतात काय नाही करत, फाक करून मारतोय पोराला. पण कुत्र्याला गावभर घेऊन, म्हणजे असं झालंय आपलं. आलं का लक्षात? कुत्र्याशी बोलला, मांजराशी बोलला, पण स्वतःशी कधी बोललाय का? या क्षणापासून स्वतःशी एकच शब्द. कोणी काही विचारू द्या आजपासून. काय कसं आहे? फोनवरती पहिल्यांदा विचारतात काय कसे आहात. आपण कसं म्हणतो, काय ठीक आहे, बरं आहे. काल रात्री मेलं का नाही रे तू? तू ठीक आहे, बरं आहे ना, तू मर ना, आमच्या डोक्याचा ताण कमी होऊ दे ना. किती ताण आहे या माणसांना, त्यातनं आणि हे एवढं सगळं व्याप. तवर काय तर त्याच्या नशिबात वाढून ठेवलं असेल पोलीस स्टेशनला. त्याला कसं आनंदी राहायचं? तिथं लाथच घालताय मग तिथे. काय तुमच्यामुळं वाटून झालं ना आमचं. पहिला शब्द आनंद, दुसरा शब्द मंगल. स्वतःशी बोलायचं आहे. उठला रे उठला. आता पुढचं त्यातलं विज्ञान सांगतो आणि मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, थांबा जरा. तुम्ही शिकलेली लोक आहे, फक्त गुगलला जाऊन टाकायचं एका मिनिटाला या विश्वातली किती लोक ही धरती सोडून निघून जातात. फक्त तुम्ही टाकून बघा. एका मिनिटाचा रेशो घ्या मृत्यूचा. माझ्या माहितीनुसार रिसेंटली जवळजवळ 2.5 लाख लोक या एका रात्रीत, संध्याकाळी 9ला झोपलं की दुसऱ्या दिवशी सकाळची 9, एका रात्रीत गुप रात्रीतच. तेवढाच रेशो घ्या. भारतातला फक्त घ्या. 130 करोड लोकसंख्या साहेब. 132-35 असेल, लगेच नियमा बोट ठेवू नका, त्याला काय येत नाही, उगाच बळ. अंदाज घ्या. 130 मधली कमीत कमी 70 कोट तर झोपत असतील सर. अर्धी रातपाळीला असतील, वटवागळं असतील, बोंबा असेल, काय असू दे तिकडे त्यांचं. पण 70 कोट तर रात्री 9 वाजता झोपतात. आता झोपलेल्यांचा जर रेशो आपण काढला, हे ऐकून घ्या, उगाच लय वसंत ठाकरे आला आणि हसवून गेला, मला नको आहे, मी काय विनोदी, काय मी हे नव्हे कलापथकातला माणूस, हसवायला आलो नाही. ऐका, जर रात्री 70 कोटी लोक झोपले तर सकाळी 70 कोटी उठतात का? नाही उठत साहेब. मृत्यूच्या रेशो प्रमाणे झोपलेल्यांचा -% जरी तुम्ही पकडला तरी 1000, 2000, 4000 लोक रात्री झोपल्यावर गायब होतात. मग आपण म्हणतो अरे रात्री माझ्याजवळून गेला होता यार, बायको मग ते शांत जीवन झोपलेत यार. होय, ते 12ला झोपलं, पहाटे 3ला नुसतं एवढंच केलं, गायब. मग आता इथून आनंदी जीवनाला खरी सुरुवात होते साहेब. जी आपण प्रचंड चूक केली आयुष्यामध्ये ती मी तुम्हाला सांगतो. जास्त वेळ घेणार नाही, 1च तास मी तुमच्या आयुष्याचा घेणार आहे, पण ठासून भरणारा 1 तासात. जास्त वेळ नाही घेणार. ऐका, जर तुम्ही रात्री झोपला आणि सकाळी उठला आणि जर तुम्ही डोळे उघडले, तेच घर, तीच बायको, तीच पोरं, तेच संडास, तेच सगळं काय, म्हणजे आजचा दिवस मला भगवंता तू दिलास. जाणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये नाही तर जगणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये मला ठेवलास. या आजचा दिवस मला मिळाला खलास. कसं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, त्या लेकीला समजलं माझ्या. आजचा डोळे उघडले साला. यस, मी तासगावकरांना कमिटमेंट दिलेली होती, 27 तारखेला व्याख्यानाला येतोय आणि 27 तारखेला सकाळी माझे डोळे उघडलेले आहेत. या आनंदी पाहिजे ना. कसं उठतो आपण? तुम्हाला उठताना जर गोठ्यातल्या म्हशीनं बघितलं, आई शपथ सांगतो साहेब, बेशुद्ध होऊन पडल, म्हस बेशुद्ध होऊन पडल. नशीब ती गोठ्यात असत्या. तुम्ही कसं उठताय इथून सुरुवात होते. जसं काय उपकार केला या सृष्टीवरती, उठतानाच असं उठताय बघा.
गुड नाईट लावून जेवढ्या डासा रात्रभर मरत नाही तेवढ्या डासा तू तोंड उघडलं की पटा 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 मरून पडत्यात. एवढा घाण तुझं तोंड. वटवागडी बरी कृष्णा नदीच्या काठावरची उलटी टांगलेली, पण सकाळी उठल्यावर तू नको. आणि उठतायचं आणि लगेच तसंच आणि त्या संडासमध्ये जाऊन बसायचं. बरं आता आर्थिक स्थिती एवढी मजबूत झाल्या, असं पण बसता येतंय ना, असं पण येतंय, दोन दोन आहे. मग एकदा का मोदळा त्याच्यात टाकला, अर्धा तास येऊ काय बाहेर येत नाही. बायको सगळ्या घरात शुद्ध्या कुठं गेलं, मग तिला कळतंय आत गेलंय. मग ती पायाला लाग मारते, या की बाहेर, आम्हाला पण जायचं आहे, या की बाहेर, आम्हाला कुठं, आम्ही कसं. तर हे म्हणतंय होईना झालंय, कसं होईल मोदळ्या तुझा चेअर. अरे माणूस कुठला, रामदेवजी बाबा सांगतात बघा, माणूस कुठला आनंदी आत उठल्या उठल्या गेला, बसला, जास्तीत जास्त 1.5 मिनिटामध्ये डर 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 झालास, बाहेर आला, तो खरा माणूस. मस्त. हे अर्धा तास बसताय, दिवसभर बोंबलतंय, पोटच घ्यायचं आहे, पोटच. अरे चिंपोट बसलाय नाही येड्या त्याला. काय करून ठेवलंयस आयुष्य, कसा आयुष्य आहे, कसं पाहिजे उठल्यानंतर. आणि एक नवीन स्टाईल काढली या शिकलेल्या लोकांनी. कुठली स्टाईल? वेळच नाही, ह्यांच्याकडे वेळच नाही, म्हणून मोबाईल घेऊन आतच जायचं आणि तिथं बसून तिथनं मेसेज पाठवायचा, शुभ सकाळ. तिथं तुला काय बाबा वास बीस काय येत नाही का? आम्ही तर बाहेरचं साबण आणून लावतोय वासाची यावी म्हणून, आणि तिथं बसून शुभ सकाळ. बर ज्याला पाठवताय ती त्याच लायकीच, ती पण तिथंच असतंय. त्याला आवाज येतोय टोई, कळत नाही आवाज नेमका आला कुठनं, बघतोय अरे याड्या मोबाईलचा आहे. मग ते त्याला पाठवतंय शुभ सकाळ. खाली लिहितंय काय करतोय. आता ह्यानं काय व्हिडिओ कॉल करायचा, शेवट डायरेक्टच लिहितोय नाश्ता चाललाय कुठे. अरे काय येड लागलं का बाबा, काय करून काय. आम्ही देवानं दिलेलं एवढं सुंदर आयुष्याचं आम्ही काय केलंय. तर आज दुसरा महामंत्र, जसा आनंद आणि मंगल, रात्री झोपताना सब आनंद है सब मंगल है, तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो, सबका मंगल हो, सब मंगल है सब आनंद है. झोपलं, उठल्या उठल्या धन्यवाद. देव जे मानतात ते देवाला म्हणा, जे देव मानत नाही ते ब्रह्मांडाला म्हणा. हे धन्यवाद, आजचा मला दिवस दिलेला आहे, सुखाने भरलेला असेल, दुःखाने भरलेला असेल, पण तो मला परिपूर्णपणे जगायचा आहे. आजचा दिवस दिलेला आहे, या मगच आयुष्याची सुरुवात. चेहरा एकदम ठाक, आजचा दिवस दिला, आजचा दिवस दिला, बस असंच उठायचं. पहिली एंट्री उठताना माझ्या हातामध्ये तो क्षण आहे ना, जो मी जगतोय ना, तो एकदाच मिळतो. आणि तो कसा मी जगतो याच्यावरती माझं भविष्य अवलंबून असतं, आणि याच्यावरतीच माझा भूतकाळ ठरतो. लक्षात घ्या, जर भूतकाळाची आठवण आणि तुमच्या चेहऱ्यावरती हास्य पाहिजे असेल, आणि भविष्य काळाचा विचार करताना जर तुमच्या चेहऱ्यावरती हास्य हवं असेल, तर वर्तमान काळातला क्षण जगणं गरजेचं आहे. तो जगता आला पाहिजे. आणि नेमकं चुकीचं झालंय, वर्तमान काळ आम्ही हातातून घालवतो, भविष्याची चिंता करतो, मग भूतकाळ ही आमचा अंधारमय होतो आणि येणारा भविष्य काळ ही आमचा अंधारमय होतो. कारण आम्हाला वर्तमानातला क्षण जगता येत नाही. आणि म्हणून बुद्धांच्या पासून अगदी आतापर्यंत वामनराव पैंच्या पर्यंत प्रत्येकाने सांगितलेलं आहे, नाव 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 अब इस वक्त मेरे हाथ में क्या है, हाउ टू कॅच दॅट इस वक्त. जे छत्रपतींनी केलं, जे स्वामी विवेकानंदांनी केलं, जे माझ्या शंभूराजानं केलं, मृत्यूच्या दारातून सुद्धा हटला नाही साला. मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब म्हणत होता, बोल संभा बोल. आजचा तो विषय नाही, आजचा विषय नाही, म्हणून मी घुसत नाही तिकडे. तरी सुद्धा सांगावंसं वाटतं, मृत्यूच्या दारात सुद्धा हसणाऱ्यांची ही माती आहे. मृत्यूच्या दारात हसणाऱ्या शूरवीरांचं रक्त तुमच्या आमच्यामध्ये आहे. आणि जिवंतपणे आयुष्य दिलं असताना साला आम्हाला जगता येत नाही. छोट्या मोठ्या संकटांच्या छाताडावरती आम्हाला नाचता येत नाही. मृत्यूच्या दारात यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहुल्लसत सिंदूर समा खूप खेलो रणरंग.
औरंगजेबाच्या कैदेमध्ये उभं केलेलं आहे ना. औरंगजेब म्हणतो बोल संभा बोल, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें सिर्फ दो चीजें चाहिए, एक तेरा खजीना तेरे गढ़कोट और दूसरे वो नाम जो नमक हमारा खाते हैं और गद्दारी गद्दारी हमारे साथ करके काम तुम्हारा करते हैं. उन लोगों के नाम चाहिए, नहीं तो हम तुम्हारी आंखें निकाल देंगे. मृत्यूच्या दारात ही अशा वेळेला संभाजीराजा हसत होता आणि कवी कलश म्हणतो, यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग. राजन, ज्या वेळेला रावणाच्या सभेमध्ये हनुमंत राय आला होता आणि हनुमंत रायाचा सेंदूर जसा उठून दिसत होता, 39 दिवस तुझ्या शरीराचा हाल हाल शत्रूने केलं. तुझ्या अंगावरती अनेक जखमा आहेत, तुझ्या अंगावरती जे रक्त आहे ना ते रक्त नसून हनुमंत रायाच्या अंगावर जसा शेंदूर शोभून दिसतो तसं रक्त तुझ्या अंगावर शोभून दिसत आहे, शोभून दिसत आहे. मृत्यूच्या दारात आव्हान देणाऱ्या लोकांची ही माती. ज्या वेळेला भगतसिंगांना विचारलं जात आहे बोल क्या है आखरी ख्वाहिश, त्यावेळेला भगतसिंग हसत हसत जेलरला म्हणतात, आजपर्यंत तुम्ही फासावरती कैद्यांना चढवता त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती काळं कापड टाकता, आमच्या चेहऱ्यावरती काळं कापड टाकू नका, कारण या भारत मातेसाठी एक क्रांतिकारक हसत कसा मरतो हे इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे. मृत्यूच्या दारात साला आम्हाला एवढं आयुष्य दिलं, आम्हाला लाखो रुपये पगार दिला, आम्हाला शेती दिली, आम्हाला सगळं काही दिलं आणि फक्त आम्ही दुःखांना कवटाळून बसलो. चला उठा, जगायचं आहे ना, आनंदानं जगायचं आहे, नुसतं जगायचं नाही तर इतरांना आनंद देत जगायचं आहे. हे आयुष्य आहे ना भाई. रामप्रसाद बिस्मिल्लाला आई भेटायला येते त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अरे माँ कहती है राम तुम्हारे आंखों में आंसू क्यों? माँ ये खुशी के आंसू है, कल मैं नहीं रहूंगा. अंग्रेज मुझे बोल रहे थे एक दूध का ग्लास पियो, तो हमने उनको कह दिया है अगर वापस दूध पीना है तो अपनी माँ की कोख से जन्म लेकर माँ का ही दूध पीऊंगा और तुम्हारे लिए साला मुसीबत बनकर वापस खड़ा रहूंगा. राम प्रसाद बिस्मिल्ला. मालिक तेरी रजा रहे और तू ही तू रहे, बाकी न मैं रहूं न मेरे आरज़ू रहे, जब तक कि तन में जान रगों में लहू रहे, तेरा ही जिक्र या तेरी जुस्तजू रहे. सिर्फ तुम आयुष्य जगायचं साला, किती संकट येऊ देत नाही. सगळ्यात सुंदर उदाहरण त्यातलं सांगतो, सगळ्यात सुंदर उदाहरण. कारण माणूस घडतो हा संघर्षाने, अनेक संकटांना सामोरे जाऊनच माणूस घडतो. माणूस घडतो मातानो. फक्त 1.5-2 तास खा 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 हसून जाऊ नका. परिवर्तन झालं पाहिजे. आय एम नॉट प्रबोधनकार. मला लोक विचारतात प्रबोधनकार, मी म्हणतो नाही, प्रबोधनकार शब्द लिहू नका. खूप प्रबोधन झालं, युगानुयुगे प्रबोधन झालं, लोकांना काही घेणं देणं नाही. आम्हाला प्रबोधन आता करायचं नाही. प्रबोधनाच्या पुढे एक पाऊल टाकायचं आहे. प्रबोधनाच्या पुढचं पाऊल परिवर्तन आहे. परिवर्तनच झालं पाहिजे. उद्या तुम्ही उठला पाहिजे, हसतच उठला पाहिजे, म्हणताना आनंदच म्हणाला पाहिजे. कोणी विचारलं तर त्याला उत्तर देताना सब आनंद आहे भाई, सब आनंदी आहे, मस्त आहे बोल.